देशभरातले एटीएम मशीन आज सुरू झालेले आहेत, मात्र त्यामध्ये अद्याप पैसे भरण्यात आलेले नाहीयेत। त्यामुळे एटीएम कधी रिफिल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एका एटीएम मधून तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त 2000 रुपये काढता येणार आहेत। त्यामुळे बँकांबाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याची शक्यता आहे। दरम्यान ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी बँकांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडून एटीएमच्या ट्रान्झॅक्शनवर कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतलाय। सध्या आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल, आयडीबीआय बँकेनं हा निर्णय घेतलाय। याशिवाय इतर बँकाही या निर्ण अनुकरण करण्याची शक्यता आहे। आतापर्यंत महिन्याभरात एटीएमवर केवळ 5 ट्रान्झॅक्शन मोफत होते, मात्र आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत कितीही वेळा ट्रान्झॅक्शन करता येणार आहे, ज्यावर कोणतेही शुल्क असणार नाहीये। नाशिक मधली परिस्थिती काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊयात। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एटीएम सुरू झालेत का नाशिक मधले? ग्राहकांना एटीएम मधून पैसे मिळत आहेत का? विलास, खरं तर कडाक्याची थंडी आहे नाशिकमध्ये। तापमानाचा पारा 8 ते 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलेला आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये आपण बघू शकतोय की एटीएमच्या बाहेर लोक उभे आहेत। खरं तर एटीएम पूर्णपणे बंद आहे। एसबीआय बँक असेल, एक्सिस, एचडीएफसी, आयडीबीआय सर्वच बँकांचे एटीएम बंद आहे। परंतु सुदैवानं नाशिकच्या एसबीआयच्या मुख्य शाखेच्या बाहेर जे डिपॉझिट करणारं एटीएम सेंटर आहे त्या ठिकाणी डिपॉझिटची व्यवस्था मात्र सुरू आहे आणि त्याच्यामुळे बँकेच्या समोर किंवा बँकेमध्ये जी गर्दी पाहायला मिळत होती कालपर्यंत ती आता एटीएमच्या बाहेर पाहायला मिळते। खरं तर सकाळी 7 वाजेपासून लोक इथे येऊन उभे आहेत। डिपॉझिट तरी किमान पैसे करता येतील अशी लोकांची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे लोक मोठ्या संख्येने इथे आता गर्दी करायला सुरुवात करत आहे। दुसरीकडे बँकांकडून आधी असं जाहीर करण्यात आलं होतं की रात्री 12 वाजेनंतर एटीएम मध्ये पैसे डिपॉझिट होतील आणि लोक सकाळपासून विड्रॉल करू शकतील, परंतु तसं झालेलं नाहीये। आणि याच्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे नोटांची साईज बदलली आहे। पूर्वी 1500च्या ज्या नोटा होत्या त्या नोटांची साईज, त्याची डाय आणि आता असलेल्या नवीन 500च्या आणि 2000च्या नोटांची साईज आणि डाय ही पूर्णपणे वेगळी आहे। त्याच्यामुळे सर्व एटीएम मशीनच्या डाय मशीन बदलण्यात येणार आहेत आणि हे अत्यंत क्लिष्ट आणि जिकिरीचं काम आहे। त्याच्यामुळे आज किती वाजेपर्यंत नेमके हे एटीएम सुरू होऊ शकतील याच्याबद्दल साशंकता आहे। सध्या तरी नाशिकमधली सर्व एटीएम बंद आहेत, परंतु काही मुख्य शाखांच्या बाहेर जिथे डिपॉझिटची व्यवस्था आहे त्या एटीएम केंद्रांबाहेर मात्र नागरिकांच्या रांगा लागल्याचं भर थंडीमध्ये पाहायला मिळतंय। विलास, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आज मोठ्या आशेनं जे एटीएमच्या बाहेर गेले, एटीएम मध्ये गेले, त्या सगळ्यांची तुर्तास तरी निराशा झाली आहे।